महाशिवरात्रीला केदारनाथामध्ये जे घडतं ते इतर कुठेही होत नाही. तुम्हाला माहीत आहे का? महाशिवरात्रीच्या रात्री केदारनाथ मंदिरात असं काही घडतं जे काशीतही नाही आणि उज्जैनमध्येही नाही. ही ती रात्र असते जिथे महादेव स्वतः जागे होतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हे गुपित फार थोडक्यांनाच माहिती आहे. केदारनाथ स्वयंभू शक्तिपीठ हिमालयाच्या कुशीत बर्फाच्या साम्राज्यात उभं आहे. केदारनाथ धाम हे मंदिर मानवाने नाही तर पांडवांनी बांधले आणि नंतर आदि शंकराचार्यांनी पुनर्स्थापित केले. पण महाशिवरात्रीच्या रात्री इथे जे घडतं ते अक्षरशः थरारक असतं. महाशिवरात्रीची रात्र केदारनाथात काय विशेष घडतं? मंदिर पूर्ण बंद पण ज्योती पेटलेली. सामान्य दिवसात केदारनाथ मंदिरात आरती आणि दर्शन ठराविक वेळेपर्यंतच असते, पण महाशिवरात्रीच्या रात्री मंदिर पूर्ण बंद असते. तरीही आतून दीप ज्योत असते, घंटानाद ऐकू येतो. स्थानिक पुजाऱ्यांचे म्हणणं आहे त्या रात्री महादेव स्वतः पूजन स्वीकारतात. केदारनाथात अदृश्य साधू प्रकट होतात. महाशिवरात्रीच्या रात्री अनेक भाविकांनी आणि सुरक्षारक्षकांनी एकच गोष्ट सांगितलेली आहे. बर्फात चालणारे साधू, अंगावर फक्त राख पण पायाखाली बर्फ वितळत नाही. हे साधू कुठून येतात, कुठे जातात? स्थानिक मान्यता आहे हे महादेवांचे गण आहेत जे त्या रात्री केदारनाथात उतरतात. शिवलिंगावर बदलणारी छाया. महाशिवरात्रीच्या मध्यरात्री केदारनाथाच्या शिवलिंगावर एक वेगळीच छाया असते. कधी त्रिशूलासारखी, कधी ध्यानस्थ महादेवांसारखी. वैज्ञानिक यंत्रणांनी तपास केला पण आजतागायत याचं स्पष्टीकरण मिळालेलं नाही. 2023च्या प्रलयातही केदारनाथ का वाचलं? तुम्हाला आठवतं का 2013 सालचा भयानक पूर? संपूर्ण केदारनाथ नगरी उद्ध्वस्त, पण मंदिराला साधा ओरखडाही नाही. मंदिरामागे उभा राहिलेला तो विशाल दगड भीमशिला. भक्त मानतात महाशिवरात्रीच्या रात्री महादेवांनीच तो दगड स्वतः उभा केला. महाशिवरात्रीला केदारनाथात पूजा का वेगळी असते? इथे रुद्राभिषेक संपूर्ण रात्र चालतो. ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा नव्हे तर अखंड जप केला जातो. आणि विशेष म्हणजे पूजेदरम्यान कोणीही शिवलिंगाला स्पर्श करत नाही. शिवपुराणात उल्लेख आहे महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या ठिकाणी हिम, मौन आणि ध्यान आहे तेथे महादेव स्वतः प्रकट होतात. म्हणूनच केदारनाथ म्हणजे शिवाचा साक्षात निवास. महाशिवरात्रीच्या दिवशी केदारनाथ परिसरात एक वेगळंच वातावरण जाणवतं. पक्ष्यांचे आवाज कमी होतात, वारा अचानक थांबतो, निसर्ग जणू श्वास रोखून धरतो. स्थानिक लोक म्हणतात महादेव ध्यानात असतात म्हणून संपूर्ण केदारनाथ त्यांच्यासोबत मौन पाळतो. मध्यरात्रीनंतर तापमान अचानक वाढतं. सामान्यतः केदारनाथात रात्री तापमान प्रचंड खाली जातं, पण महाशिवरात्रीच्या रात्री अनेक भाविक सांगतात अचानक ऊब जाणवते, अंगावर काटा येतो. वैज्ञानिक कारण नाही, पण भक्त म्हणतात महादेवांच्या उपस्थितीची ऊब आहे. केदारनाथ शिवलिंग भूमीतून प्रकट आहे. केदारनाथाचं शिवलिंग इतर ठिकाणांसारखं नाही, ते जमिनीतून वर आलेलं आहे. पूर्ण शिवलिंग दिसत नाही. शास्त्र सांगतं महादेवांनी इथे स्वतःला पृथ्वीमध्ये विलीन केलं, म्हणूनच इथे ऊर्जा प्रचंड शक्तिशाली आहे. महाशिवरात्रीला इथे नंदी वेगळ्याच दिशेने वाहतो. नेहमी नंदी महाराज शिवलिंगाकडेच पाहतात, पण अनेक भाविकांनी महाशिवरात्रीच्या रात्री असं अनुभवलं नंदीची दृष्टी जणू हालते आहे. मान्यता आहे त्या रात्री नंदी स्वतः महादेवांच्या आगमनाकडे पाहतो. इतर मंदिरात लोक इच्छा मागतात, पण केदारनाथात विशेषतः महाशिवरात्रीला इच्छा न मागता शरणागती घ्यावी असं सांगितलं जातं.
कारण महादेव इथे परीक्षा घेतात, वरदान नाही. अनेक भाविक सांगतात त्या रात्री शिव त्रिशूल, डमरू किंवा केदारनाथ दर्शन स्वप्नात दिसतं. मान्यता आहे हे स्वप्न नाही, महादेवांचा संकेत असतो. केदारनाथात रडू येतं, यामागचं कारण काय? पहिल्यांदा केदारनाथ दर्शनाला गेलेले लोक एकच गोष्ट सांगतात, डोळ्यातून अश्रू, कारण नसताना मन हलकं होतं. शास्त्र सांगतं इथे आत्मा अहंकार सोडतो. योगशास्त्रानुसार केदारनाथ मानव शरीरातील सहस्त्रार चक्रांशी जोडलेला आहे. म्हणूनच त्या दिवशी ध्यान केल्यास अनुभव प्रचंड तीव्र असतो. फक्त महाशिवरात्रीलाच हे मंत्र म्हणावे. केदारनाथात महाशिवरात्रीच्या रात्री एक विशेष मंत्र जप होतो, ओम केदाराय नमः. हा मंत्र इतर दिवशी उच्चारत नाही. महिलांसाठी विशेष नियम. महाशिवरात्रीच्या दिवशी केदारनाथात मौन व्रत, साधा पोशाख, डोळ्यांत नम्रता. मान्यता आहे की पार्वती मातेसाठी हा दिवस आहे. जर त्या रात्री कोणी अहंकार, दिखावा किंवा संशय घेऊन आला तर केदारनाथ त्याला स्वीकारत नाही. पण तो शरणागतीने आला तर महादेव त्याचं आयुष्य बदलतात. अनेक भाविक सांगतात महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्य असतानाही काही क्षणांसाठी मंदिराच्या काही भागात सावलीच दिसत नाही. मान्यता आहे महादेव त्या क्षणी काळ आणि प्रकाश यांच्याही पलीकडे असतात. लोक सांगतात श्वास हळू होतो, श्वास आपोआप खोल जातो. योगशास्त्रात सांगितलेलं आहे महाशिवरात्रीला केदारनाथात प्राणशक्ती स्थिर होते. ध्यान न करताही ध्यान लागतं. केदारनाथात मृत्यूची भीती संपते. अनेक साधू म्हणतात इथे आल्यावर मरणाची भीती राहत नाही, कारण केदारनाथ मृत्यू आणि मोक्ष यांच्या मधोमध आहे. म्हणूनच इथे लोक रडतात, पण ते दुःखांचे अश्रू नसतात. महाशिवरात्रीला हिमालय जागा होतो. त्या रात्री हिमालयातून गूढ गर्जना ऐकू येतात, बर्फ हलल्यासारखा आवाज. मान्यता आहे हे निसर्गाचं नाही, रुद्र तांडवाचं कंपन आहे. केदारनाथात खोटं बोलता येत नाही. अनेक भाविक सांगतात इथे मनातही गोष्ट आपोआप बाहेर येतं, डोळ्यातून पाणी येतं, कारण महादेव इथे सत्याचा स्वीकार करतात. महाशिवरात्रीला प्राणीही वेगळे वागतात. कुत्रे भुंकत नाही, जनावरे शांत राहतात. पुराणात सांगितलेलं आहे प्राणी देवांची उपस्थिती माणसांआधी जाणवतात. केदारनाथ दर्शनानंतर आयुष्य वळतं. अनेक लोक सांगतात अचानक नोकरी लागते, व्यसन सुटते, नात्यांमध्ये शांती येते. त्यांनी काही मागितलंच नव्हतं, कारण महादेव देतात ते आपल्याला हवं नसतं, पण गरजेचं असतं. फक्त त्या रात्री म्हणजे शिवरात्रीला डमरूनाद ऐकू येतो. मध्यरात्री डमरूसारखा आवाज, पण कुठेही वाद्य नाही. साधू सांगतात हा आवाज ऐकणं मोठे भाग्यवान आहे. केदारनाथात महाशिवरात्रीला भक्त मंदिरात जात नाही, मंदिर भक्तांच्या आत येतं. कारण त्या रात्री महादेव दूर नाही, ते तुझ्या आत असतात. महाशिवरात्रीला केदारनाथात इतिहास नाही घडत, इथे आत्मा जागा होतो. अनेक भाविक सांगतात घड्याळाकडे पाहिलं पण वेळ कसा गेला कळालाच नाही. मान्यता आहे त्या रात्री काळावरच महादेवांचा अधिकार असतो. केदारनाथात डोळे आपोआप मिटतात. महाशिवरात्रीच्या ध्यानावेळी कोणी डोळे मिटण्याचा प्रयत्न करत नाही, तरीही डोळे मिटतात. योगमार्गात सांगितलं आहे ऊर्जा आत खेचली गेली की इंद्रिये शांत होतात. महाशिवरात्रीला मनातली भीती वर येते. त्या रात्री जुने दुःख, अपराधीपणा, भीती अचानक आठवते. पण हे वाईट नाही, महादेव भीती बाहेर काढून मुक्ती देतात. केदारनाथात काही शब्द उच्चारू नयेत. स्थानिक पुजारी सांगतात अहंकारांचे शब्द, शंका व्यक्त करणारे शब्द, तुलना करणारे शब्द, कारण इथे शब्दही ऊर्जेचा भाग बनतात. महाशिवरात्रीला पायथ्यांशीही कंपन जाणवतं.
मंदिरात नाही तर खाली गावात सुद्धा जमिनीत हलकं कंपन, छातीत दडपण. मान्यता आहे हे भूकंप नाही, रुद्र ऊर्जा प्रवाहित होते. केदारनाथात डोळ्यात पाणी म्हणजेच स्वीकार. अनेक साधू म्हणतात रडणं कमजोरी नाही, हे संकेत आहे. महादेव सांगतात तू शरण आला आहेस. महाशिवरात्रीला रंग वेगळे दिसतात. निळा अधिक गडद, केशरी अधिक तेजस्वी. ध्यानशास्त्र सांगतं त्या रात्री दृष्टी सूक्ष्म होते. केदारनाथात प्रश्न विचारू नयेत. इतर ठिकाणी आपण विचारतो माझं काय होईल, माझी इच्छा पूर्ण होईल का? पण केदारनाथात प्रश्न नाही, फक्त समर्पण. महाशिवरात्रीला पाऊल जड होतं. अनेक भाविक सांगतात मंदिरातून बाहेर पडताना पाय जड झाल्यासारखं वाटतात. मान्यता आहे आत्मा परत जायला तयार नसतो. केदारनाथ तुला काही देत नाही, ते तुझ्याकडचं अनावश्यक काढून घेतो आणि जे उरतं तेच तुझं खरं स्वरूप असतं. महाशिवरात्रीला केदारनाथात तू दर्शन घेत नाहीस, तू बदलून परत जातोस. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.